Hello everyone. Today I welcome you all in this question and answer session of his first flight written by Liam O. Flaherty. तर आज आपण क्वेश्चन आन्सर्स थोडी वोकॅबलरी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट फ्लाईटची. सो लेट्स बिगिन. वील स्टार्ट विथ मीनिंग्स. फर्स्ट इज ledge. Ledge is a narrow horizontal shelf projecting from a wall. वॉलशी जो प्रोजेक्ट होतो एक नॅरो शेल्फ, त्याला लेज म्हणतात. ब्रिंक मीन्स द एज ऑफ अ स्टीप प्लेस, म्हणजे डोंगराचा कट्टा बोलतो ना आपण, म्हणजे कट्ट्यावर आपण असतो ना आणि मग खाली डायरेक्ट दरी असते, त्याला ब्रिंक बोलतो आपण. टू मस्टर अप करेज इज टू गॅदर करेज, म्हणजे करेज जमा करणं. करेज म्हणजे धैर्य, हिम्मत. अपब्रेडिंग इज फाइंडिंग फॉल्ट विथ समवन, चुका काढणं. सतत आपण चुका काढतो ना प्रत्येकाचे, त्याला बोलतात अपब्रेडिंग. टू डेव्योर इज टू ईट अप हंग्रीली और ग्रीडीली, म्हणजे खाणं, खूप खाणं, म्हणजे भूक लागली असते तेव्हा आपण भरपूर खातो ना. आणि ग्रीडीली म्हणजे लालची होऊन खातो. ओके. एक्सपान्स इज अ स्ट्रेच करणं. टू प्लंग इज टू जम्प और डाईव्ह क्विकली, म्हणजे उडी मारणे किंवा डाईव्ह करणे. क्विकली म्हणजे एकदम पटकन. श्रीली इज शार्प इन अ हाय पिच साऊंड, म्हणजे एकदम शार्प असणं एका मोठ्या साऊंडेड एरियामध्ये. कवर्ड आईज इज लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर, म्हणजे आपण हिंमत नाही करत ना डेंजरला फेस करायची. म्हणजे समजा आता तुम्हाला एका समुद्रात उडी मारायची असेल तर आपण हिंमत नाही करत, लॅक ऑफ करेज असतं. का? कारण तुम्हाला माहिती आहे की ते समुद्र खूप खोल आहे आणि डेंजरस आहे, तर त्याला म्हणतात कवर्ड आईज. असेंडिंग इज क्लाइम्बिंग, चढणे. ब्लेझिंग इज शायनिंग ब्राईटली, म्हणजे एकदम ब्राईटली शाईन होतं ना, चमकतं, त्याला म्हणतात ब्लेझिंग. ओके. नेक्स्ट आहे नाईटफॉल इज द ऑनसेट ऑफ नाईट और डस्क विच इज, आपण तिन्ही सांजी बोलतो त्याला. प्रीनिंग इज मेकिंग एन एफर्ट टू मेंटेन फेदर्स, क्लिनिंग अँड ट्रिमिंग विथ द बीक. सो बर्ड्स आपले फेदर्स क्लीन करतात ना, पंख वगैरे क्लीन करतात, त्याला प्रीनिंग म्हणतात. हम्प इज राऊंडेड राईज ऑफ ग्राउंड. स्क्रॅप्ड इज रब्ड, म्हणजे सगळं पुसून टाकणे. टू वेट इज टू शार्पन, म्हणजे टोक आणणे, शार्पन करणे. मॅडन इज ड्रिव्हन मॅड, म्हणजे वेडा होणे. तो पक्षी कसा वेडा झालेला, कारण त्याला भरपूर भूक लागलेली पण त्याला काय खायला नव्हतं भेटत, तर तसं वेडा होणे. ओके. नेक्स्ट इज डिरायसिव्हली इज इन अ मॅनर शोईंग समवन दॅट ही इज स्टुपिड, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला दाखवतो ना की तो किती मूर्ख आहे, त्याला डिरायसिव्हली म्हणतात. प्लेनेटिव्हली इज एक्सप्रेसिंग सॉरो, म्हणजे दुःख आपण एक्सप्रेस करतो त्याला प्लेनेटिव्हली म्हणतात. सीज्ड इज टेकिन होल्ड ऑफ सडनली और ग्रॅब, म्हणजे पटकन आपण खेचून घेतो ना हातातून कोणाच्या तरी, त्याला सीज्ड म्हणतात. सोरिंग इज रायझिंग और फ्लाइंग अपवर्ड्स इन टू द एअर, म्हणजे वर उडतो आपण, त्याला सोरिंग म्हणतो. ठीक आहे, म्हणजे वर उडत जातो ना आपण, त्याला सोरिंग म्हणतो. डिझी इज हॅव्हिंग अन अनकम्फर्टेबल फिलिंग ऑफ स्पिनिंग अराउंड अँड लुझिंग वन्स बॅलेन्स, म्हणजे आपण बॅलेन्स जेव्हा हे करतो ना, म्हणजे आपला बॅलेन्स जातो, त्याला डिझी म्हणतात. म्हणजे आता आपण काही करत असलो, बाईक वगैरे चालवत असलो आणि आपला मध्येच बॅलेन्स जातो ना, किंवा सायकल चालवत असलो आणि बॅलेन्स जातो, तर त्याला डिझी म्हणतात. आता इकडे डिझी म्हणजे बाईक किंवा सायकलचं नाही आहे, इथे उडताना बॅलेन्स जातो, त्याला डिझी म्हणतात. ओके. आणि मग अनकम्फर्टेबल फिलिंग पण येते. नंतर स्वूप्ड इज डाईव्ह डाऊन थ्रू द एअर, म्हणजे डाईव्ह मारणे. ठीक आहे, त्याला स्वूप म्हणतात. नेक्स्ट इज श्रीकिंग इज मेकिंग अ लाऊड क्राय, म्हणजे जोरात ओरडणे. रेजेस इज अ चेन ऑफ हिल्स, म्हणजे हिल्स माहिती आहे ना, डोंगर असतात ते असे लागोपाठ डोंगर असतात, त्याला रेजेस म्हणतात. अम्युजली म्हणजे प्लेजरेबली, म्हणजे एकदम खुश होऊन आपण जे करतो, म्हणजे जसं वागतो, त्याला बोलतात अम्युजली. बेकनिंग इज डायरेक्टिंग बाय जेस्चर ऑफ द हेड और हँड, म्हणजे आपण हाताने किंवा डोक्याने एक इशारा देतो ना, त्याला बेकनिंग म्हणतात. एक्झॉस्टेड इज वोन आउट और युज्ड अप, म्हणजे एकदम एक्झॉस्ट झालेलो असतो ना आपण, एकदम असं गरमीने म्हणजे वैतागलेलो असतो, एक्झॉस्ट झालेलो असतो, म्हणजे खूप राग करतो. ठीक आहे. फार्दर इज मोर फार, म्हणजे जास्त लांब. फ्लाईट इज फ्लाईंग, म्हणजे उडणं. ओके. नेक्स्ट आहे कर्वेटिंग.
कर्वेटिंग इज लिपिंग लाईक अ हॉर्ससारखं लीप करतो त्याला कर्वेटिंग म्हणतात. बँकिंग इज फ्लाईंग विथ वन विंग हायर दॅन दी अदर, एका पंख्याने आपण जास्त जोर देतो उडताना, त्याला बँकिंग म्हणतात. टू स्किम इज टू मूव्ह लाईटली जस्ट अबाव अ सरफेस ऑफ द सी, म्हणजे समुद्रावर हळूहळू आपण मूव्ह करतो ना. आता पक्षी माहिती आहे ना कसे, ते लोक फिशेससारखे फटाफट स्विम नाही करत, फक्त हळूहळू वरून ते लोक जातात, तर त्याला बोलतात स्किमिंग. हेरिंग इज नॉर्थ अटलांटिक सॉफ्ट फाईन सी फिश, म्हणजे एका माशाचं नाव आहे ते, जो नॉर्थ अटलांटिकमध्ये भेटतो. ओके. प्लॅटू इज टेबल लँड, प्लॅटू तर सगळ्यांना माहितीच असेल तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट इज स्टेट द फॉलोइंग वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. ओके. फर्स्ट कॅप, द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडेंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. मग पहिलं काय दिलं आहे की जो यंग सीगल होता, तो बर्ड होता, तो कॉन्फिडंट नव्हता त्याच्या पंख्यांवर. तर हे तर ट्रू आहे, बरोबर, कारण तो घाबरतच होता जायला, इनफॅक्ट उडायला. नेक्स्ट काय, यंग सीगल्स पेरेंट्स गायडेड अँड इम्प्रूव्ह दिस सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाईंग. तर इथे काय म्हटलं आहे की जे सीगलचे पॅरेंट्स आहेत त्या लोकांनी त्याच्या सिबलिंग्स म्हणजे त्याचे भाऊ बहीण होते, त्यांना गाईड केलं, ठीक आहे, उडण्यासाठी, ठीक आहे, उडवणं शिकवलं इन शॉर्ट. तर हे पण ट्रू आहे, बरोबर. थर्ड आहे, वेन द यंग सीगल प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप हिज पॅरेंट्स नोटिस्ड हिम. इकडे काय दिलं आहे, जेव्हा तो यंग सीगल म्हणजे तो बर्ड जेव्हा त्यांनी झोपायची ॲक्टिंग केली तेव्हा त्याच्या पॅरेंट्सनी त्याला नोटीस केलं. तर हे पण ट्रूच आहे. फ्लाईंग अक्रॉस यंग सीगल मदर ड्रॉप द पीस ऑफ फिश इन टू हिज बीक. तर इथे काय सांगितलं आहे की जेव्हा उडत होती तेव्हा त्या सीगलच्या आईने त्याच्या बीकवर म्हणजे त्याच्या चोचवर मासा ठेवला. तर हे तर फॉल्स आहे, कारण ती तर समोर होती ना, तिने कुठे ठेवला, तिने ठेवला नव्हता, ती त्याच्या समोर होती त्या यंग सीगलच्या, आणि तिला असं वाटत होतं की त्या सीगलनी एफर्ट घ्यावा तो मासा पकडण्यासाठी. ठीक आहे, मग हे फॉल्स आहे. ओके. आता नेक्स्ट काय, द विंग्स ऑफ द यंग सीगल वर नॉट ॲज शॉर्ट ॲज हिज ओन. ठीक आहे, तर हे पण फॉल्स आहे. ओके, त्याचे पंख शॉर्ट नव्हते. द होल फॅमिली ऑफ सीगल्स कमेंडेड हिम फॉर हिज कॉवर्डाईज. तर इथे काय सांगितलं आहे, ती पूर्ण सीगल्सची फॅमिली होती, म्हणजे त्याचे आई वडील, त्याचे भाऊ बहीण, ते लोक सारखे त्याला स्कोल्ड करत होते, म्हणजे कॉवर्डाईज करत होते. कॉवर्डाईज म्हणजे माहिती आहे ना, म्हणजे असे चिडवत होते की तुझ्यात हिंमतच नाही आहे, धैर्य नाही आहे तुझ्यात, तू काहीच करू नाही शकत. तर हे पण ट्रूच आहे, बरोबर. द यंग सीगल वॉज फेड अ पीस ऑफ फिश बाय हिज मदर. तर हे तर फॉल्स आहे, मी तुला सांगितलं तुम्हाला ऑलरेडी की त्याच्या आईने त्याला अशी स्पून फिडिंग नाही केली, म्हणजे डायरेक्ट दिलं नाही. ठीक आहे. नंतर लास्ट काय, द यंग सीगल्स फादर वॉज प्रीनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. ओके, तर हे ट्रूच आहे, कारण त्याचे डॅड ॲक्च्युली ते मागे सगळं त्यांचे जे फेदर्स आहेत, ओके, तर ते क्लीन करत होते इन शॉर्ट. तर हे ट्रू आहे. तर नेक्स्ट काय, नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग. सो फर्स्ट काय, आता द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज, का भीती वाटत होती त्या सीगलला, बिकॉज ही वॉज सर्टेन दॅट हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम अगेन्स्ट द वास्ट सी बिनीट. कारण त्याला असं वाटत होतं जे त्याचे पंख आहेत ते त्याला सपोर्ट नाही करणार आणि तो ती खाली जी सी आहे त्यात पडेल. ओके. सेकंड काय, यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज, जे यंग बर्ड्स आहेत ते लोक का घाबरतात त्यांची पहिली उडान करण्यासाठी, फ्लाईट म्हणजे फ्लाय करण्यासाठी, बिकॉज दे डू नॉट हॅव इनफ स्ट्रेंथ इन देअर विंग्स. कारण त्यांच्या विंग्समध्ये जास्तच स्ट्रेंथ नसते, म्हणजे पॉवर नसते. अँड इट इज अ न्यू एक्सपिरियन्स फॉर देम टू कम आउट ऑफ द नेस्ट अँड ट्राय टू फ्लाय हाय इन द स्काय. ओके. तर का त्यांनी म्हटलं, कारण त्यांच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स असतो त्यांच्या नेस्टमधून बाहेर येणं आणि उंच उंच उडानं भरणं. कुठे उडानं भरणं, त्या स्कायमध्ये. ओके. नंतर काय, ह्युमन बिंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस चॅलेंजेस बिकॉज, ह्युमन बिंग्ससाठी का डिफिकल्ट असतं चॅलेंज फेस करणं, बिकॉज दे एक्सपिरियन्स द डिफिकल्टीज फॉर द फर्स्ट टाईम इन देअर लाईफ. कारण जे ह्युमन बिंग्स आहेत ते लोक डिफिकल्टीज पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतात त्याच्या लाईफमध्ये. ठीक आहे, कारण सुख तर भरपूर असतं सगळ्यांकडे, पण जे डिफिकल्टीज असतात ते पहिल्यांदा ते लोक एक्सपिरियन्स करतात. सो दे कुड नॉट कोप विथ देम ऑल ऑफ सडन. सो ते लोक सडनली
कोप अप नाही करू शकत त्यांच्यासोबत. कोप अप म्हणजे सगळे डिफिकल्टीज ते लोक सॉल्व्ह नाही करू शकत, म्हणजे हँडल नाही करू शकत. आता अचानक काही संकट आलं तर आपण थोडं कावराबावराच होतो ना, की अरे हे काय झालं असं, कारण आपण रेडी नसतो त्या गोष्टीसाठी. तर त्यांनी इकडे तेच सांगितलं की ह्युमन बिंग्स रेडी नसतात, की सडनली अशी कोणती डिफिकल्टी आली तर आपण कसं हँडल वगैरे करायचं त्याच्यासाठी ते रेडी नसतात, म्हणून डिफिकल्ट असतं ह्युमन बिंगसाठी. ठीक आहे. तर नेक्स्ट ब्लँक फिल करायचे आहेत. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. म्हणजे कोणत्या ब्रॅकेटमध्ये कोणता योग्य वर्ड येणार ते तुम्हाला लिहायचं आहे. तर फर्स्ट काय, अरुण इज फुल ऑफ वॉट, कवर्ड आईज. सेकंड, द व्हायोलिन प्लेड व्हेरी श्रीली अँड मेरिली. थर्ड, रवी सेड, आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. फोर्थ, द होल विलेज प्लंग्ड इन टू डार्कनेस. फिफ्थ आहे, द लायन्स डेव्योर्ड देम प्रे हंग्रीली. सिक्स्थ, इफ ही स्कीम्ड थ्रू द रिपोर्ट. आणि सेवन्थ काय, वन बाय वन द स्टार्स अपियर्ड इन द स्काय. ओके. सो हे करण्यासाठी तुम्हाला आधी या सगळ्यांचे मिनिंग्स लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी फर्स्ट पेजवरच तुम्हाला वोकॅबलरी एक्सप्लेन केली आहे, तर ती वोकॅबलरी तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे योग्य ब्लँक्स भरू शकाल इझिली. ठीक आहे. आता नेक्स्ट मी इथे जरा होमोफोन्स घेतलेत. तर होमोफोन्स काय असतात ते पहिलं लक्षात घ्या. होमोफोन्स असे वर्ड्स असतात ज्याचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं पण अर्थ वेगवेगळं असतं दोन्ही वर्ड्सचं. आता फर्स्ट बघा काय, फर्स्ट आहे सी. सी सी म्हणजे बघणं आणि सेकंड सी आहे ते म्हणजे समुद्र. नंतर सेकंड काय, वूड. वूड. ठीक आहे. वूड म्हणजे लाकूड आणि सेकंड म्हणजे आय वूड डू इट. ओके, म्हणजे मी हे करू शकतो. थर्ड आहे देअर. देअर. ओके. देअर म्हणजे ते बघ ती गोष्ट तिकडे, त्याला म्हणतात देअर. आणि देअर म्हणजे त्यांची गोष्ट. सीन. सीन. सीन म्हणजे एखादा सीन असतो मूवीचा तो, आणि सीन म्हणजे बघणं. वन. वन. वन म्हणजे जिंकणं आणि वन म्हणजे एक नंबर. आय. आय. आय म्हणजे मी आता स्वतः आणि आय म्हणजे आपले डोळे. पीस. पीस. पीस म्हणजे सुख आणि पीस म्हणजे तुकडा. थ्रू. थ्रू. थ्रू म्हणजे आपण जे फेकतो ते, आणि थ्रू म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमधून जातो ते. नॉट. नॉट. नॉट म्हणजे लग्नात आपण नॉट बांधतो ती. ओके. आणि नॉट म्हणजे नाही. ब्लू. ब्लू. ब्लू म्हणजे ब्ल्यू कलर आणि ब्ल्यू म्हणजे उडून जाणं. बियर. बेअर. ठीक आहे. बियर म्हणजे आपण सहन करतो ते. ओके. आणि दुसरं काय, ॲनिमल आहे. ओके. बीट. बीट. बीट म्हणजे आपले जे बीट्स असतात ना, आपण ढोल ताशा वगैरे वाजवतो ते, आणि बीट म्हणजे मारणं. टू. टू. टू म्हणजे आय वॉन्ट टू प्ले आणि टू म्हणजे 2 नंबर. ओके. नंबर 2. सन. सन. सन म्हणजे मुलगा आणि सन म्हणजे सूर्य. ओके. तर ह्याच शब्दांना होमोफोन्स बोलतो आपण. म्हणजे त्याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही बघितलंच असेल सेम आहे पण अर्थ वेगवेगळे आहे. ओके. सो लेट्स मूव ऑन to the answer the following. So what is the first question? How did the seagull parents perfect the young seagull's brothers and sisters in the art of flight? तर इथे काय सांगितले, ते जे सीगलचे पॅरेंट्स होते त्यांनी त्याच्या भाऊ बहिणींना कसं माहीर बनवलं उडण्यामध्ये. तर काय असेल याचा आन्सर, द पॅरेंट्स ऑफ द सीगल फ्ल्यू अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. तर इथे काय सांगितलं त्यांनी, जे सीगलचे पॅरेंट्स आहेत ते त्याच्या ब्रदर्स आणि सिस्टर्सला सोबत घेऊन उडायचे. ठीक आहे. आणि त्यांना शिकवायचे कसं उडायचं ते. दे ट्रेन देम हाऊ टू स्किम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. मग त्यांनी का शिकवलं, त्यांना कसली ट्रेनिंग दिली त्याच्या ब्रदर्स आणि सिस्टर्सला? त्यांनी जी समुद्र आहे त्याच्यावरून स्किम करायची ट्रेनिंग दिली. स्किम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की हळूहळू पाण्यावरून आपण जेव्हा पोहतो ना त्याला स्किमिंग म्हणतात. आणि मासे कसे पकडायचे डाईव्ह करून त्याचीही ट्रेनिंग दिली. वेन दे सक्सिडेड इन द आर्ट द पॅरेंट्स सर्कल्ड अबाउट देम रेझिंग अ प्राऊड कॅकल टू एनकरेज देम. जेव्हा त्या लोकांना सक्सेस भेटला त्याच्या ब्रदर्स आणि सिस्टर्सला, तेव्हा त्याच्या पॅरेंट्सनी एक सर्कल बनवला आणि त्यांची तारीफ करायला लागले. म्हणजे आपण बोलतो ना आपले पॅरेंट्स कसे बोलतात, वी आर प्राऊड ऑफ यू, तसे त्या लोकांनी रिॲक्ट केलं की आम्ही प्राऊड आहोत, तुम्ही जे पण केलं त्याच्यासाठी
आणि आम्ही तुम्हाला असंच एनकरेज करत राहू. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट वर द यंग सीगल्स पॅरेंट्स डुईंग. जे यंग सीगल होते त्याचे पॅरेंट्स काय करत होते. ठीक आहे. तर काय असेल याचा आन्सर, द यंग सीगल्स फादर वॉज क्लिनिंग हिज व्हाईट बीक फेदर्स स्मूथ विथ हिज बीक. तर इथे काय सांगितलं की जे यंग सीगल होते त्याचे फादर काय करत होते, त्याचे फेदर्स क्लीन करत होते. ठीक आहे, म्हणजे पंख क्लीन करत होते त्याच्या चोचनी. आणि आई काय करत होती, हिज मदर वॉज लुकिंग ॲट द यंग सीगल. ती त्याच्याकडे बघत होती. शी स्टूड ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅटो. ती जे डोंगराचं टोक आहे तिकडे ती उभी राहिली. हर व्हाईट ब्रेस्ट वॉज थ्रस्ट फॉरवर्ड. नाव अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. मग ती काय करत होती, तिने मासा घेतला. त्या मासाला तिने साफ करण्यासाठी तिचे पाय यूज केले. ठीक आहे, ती पायाने साफ करत होती. एक साईड पायाने करत होती आणि दुसरा साईड ती तिच्या चोचेने करत होती. ठीक आहे. आणि ती कुठे होती ती फिश, तिने कुठे ठेवलेली, एका दगडावर. शी वॉज ट्राईंग टू अट्रॅक्ट द यंग वन्स अटेन्शन टुवर्ड्स द पीस ऑफ फिश. मग ती हे सगळं का करत होती, कारण तिचा जो सगळ्यात लहान मुलगा होता, जो की यंग सीगल आहे, तो एक दिवसापासून भुका होता आणि तो भुकेने वेडा होत होता. तर तिला असं वाटलं की मी असं केलं की त्याचं अटेन्शन मिळवेल आणि तो मग धैर्य करेल उडण्यासाठी. समजलं. तर असं तिचं इंटेन्शन होतं. तर नेक्स्ट काय, हाऊ डिड द यंग सीगल लर्न हिज फर्स्ट फ्लाईट. म्हणजे पहिल्यांदा तो उडायला कधी शिकला आणि कसं शिकला. ठीक आहे. द यंग सीगल वॉज कॉलिंग हिज मदर प्लेनिटिव्हली when his mother had picked up a piece of fish and was flying across to him with it. तर इथे काय सांगितलं, जेव्हा तो यंग सीगल त्याच्या आईला बोलवत होता तेव्हा त्याच्या आईने काय केलं, एक मासा घेतला आणि त्याच्या अवतीभोवती फिरायला लागली. ही लीन्ड आउट ईगरली ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. तर ते बघताच तो तिच्या जवळजवळ जायचा प्रयत्न करत होता. कोण, जो यंग सीगल होता तो. बट वेन द पीस ऑफ फिश इन हर बीक वॉज ऑलमोस्ट विद इन हिज रीच हिज मदर हॉल्टेड हर विंग्स मोशनलेस. तर इथे काय सांगितलं, पण जसं तो जवळ जात होता तेव्हा त्याची आई थांबली. ठीक आहे. मॅडेंड बाय हंगर द यंग वन डाईव्ड ॲट द फिश. तर तो पूर्ण एक दिवसापासून त्यांनी काय खाल्लं नव्हतं, तर मग तो भुकेने वेडा झालेला. ठीक आहे. आणि मग त्यांनी डायरेक्ट डाईव्ह मारली फिश जवळ. ठीक आहे. तुम्हाला माहितीच आहे ना की अपोजिट उभी होती त्याची आई, तर त्यांनी डायरेक्ट उडी मारली. वाईल डुईंग सो ही फेल्स आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. असं करताना तो वर खाली होत होता. माहिती आहे ना, बॅलन्स गेल्यावर आपण होतो तसं. ही वॉज फ्रायटेंड बट द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. तो घाबरलेला, पण नेक्स्ट मोमेंटला काय झालं की त्याला असं वाटलं की माझे पंख बाहेर यायला लागलेत. ठीक आहे. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. हिज विंग्स कट थ्रू द एअर. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. तर आता काय झालं, त्याचे पंख बाहेर यायला लागले. ठीक आहे. त्याच्या स्टमकच्या इकडून पण. आणि मग काय झालं, त्याचे पंख आता एअरला कापत होते. ठीक आहे. म्हणजे तो इझिली आता उडू शकत होता, अगोदरसारखा नर्वस नव्हता. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड अपवर्ड्स. तो वर खाली सारखं होत होता. त्याला खूप आता कॉन्फिडन्स आला. दिस इज हाऊ ही लर्न द फर्स्ट लेसन ऑफ फ्लाईट. तर अशा प्रकारे तो पहिल्यांदा उडायला शिकला होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट डिड द यंग सीगल फॉरगॉट. तो जो यंग सीगल होता तर अशी कोणती गोष्ट होती की तो कम्प्लिटली विसरून गेला होता. सो द यंग सीगल कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. ठीक आहे. तर तो काय विसरून गेला होता, हेच की त्याला उडायला कधी जमलंच नव्हतं. ठीक आहे. अगोदरपासूनच तो भीत होता, तो घाबरत होता. ठीक आहे. आणि तो लो ऑफ कॉन्फिडन्स होता आणि मग त्याला उडायला कधी जमलंच नव्हतं अगोदरपासून. तर हीच ती गोष्ट होती की तो कम्प्लिटली विसरून गेला होता. ओके. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय, वेन डिड द यंग सीगल गेट हिज प्राईज स्क्रॅप ऑफ डॉग फिश. तर त्या छोट्या सीगलला त्याचे बहुमूल मासाचे तुकडे केव्हा मिळाले. ठीक आहे. तर काय आन्सर येणार, द यंग सीगल वॉज कम्प्लिटली एक्झॉस्टेड आफ्टर हिज फर्स्ट फ्लाईट. तर जो यंग सीगल होता तो कम्प्लिटली एक्झॉस्ट झालेला, म्हणजे खूप थकलेला त्याच्या पहिल्या उडानंतर. ठीक आहे. फर्स्ट फ्लाईटनंतर. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने त्याचे पाय खाली पसरवले. ठीक आहे. खाली काढले इनफॅक्ट. आणि तो त्या ग्रीन सीवर उभा राहिला, जसे बर्ड्स राहतात ना तसे. हिज लेग्स सँक इन इट.
त्याचे जे पाय होते ते हळूहळू बुडायला लागले, खाली जायला लागले. ही स्क्रीम विथ फ्राईट अँड ट्राईड टू राईज अगेन फ्लॅपिंग विथ विंग्स. तर इकडे काय सांगितलं की तो जोरजोरात ओरडायला लागला भीतीने आणि तो पुन्हा वर येऊ लागला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. पण त्याला एवढी भूक लागलेली की तो थकला होता आणि त्याची बॉडी पूर्ण वीक पडली होती. ठीक आहे. हिज फीट सँक इन टू ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट अँड ही कुड नॉट गो फार्दर. तर इथे काय सांगितलं की त्याचे पाय होते ते खाली खाली जात होते त्या ग्रीन सीच्या. ठीक आहे. आणि त्याचं जी बेली होती, जे पोट होतं ते आता पाण्याला टेकू लागलं आणि तो वर येऊ नव्हता शकत. तो खाली खाली बुडत होता. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. आणि फायनली मग तो फ्लोट करायला लागला त्याच्यावर. हिज फॅमिली अडमायर हिज फीट अँड ऑफर्ड हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश विच ही डिझर्व. मग हे सगळं बघता त्याच्या फॅमिलीने बघितलं, आई वडिलांनी बघितलं, त्याच्या भाऊ बहिणींनी बघितलं की आता ह्याला पोहायलाही जमतंय. ओके. आणि मग त्याच्यानंतरच त्यांनी त्याला ती डॉग फिश खाऊ घातली. तर कशामुळे खाऊ घातली? ॲज इन अचीवमेंट. म्हणजे त्यांनी काहीतरी एक अचीव केलं होतं. पहिला तो उडला होता आणि त्याच्यानंतर तो पाण्यात फ्लोटही करत होता, म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला ते डॉग फिश खाऊ घातले. समजलं? सो आता नेक्स्ट आहेत पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स. ओके. तर फर्स्ट काय, आर यू अफ्रेड ऑफ प्लेइंग एनी आउटडोर गेम? एक्सप्लेन वाय. तर तुम्हाला मैदानी खेळाची भीती वाटते का? तर एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला. तर आता तुमचे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता याच्यात. ठीक आहे. तर मी इकडे माझं मत मांडणार आहे. येस, आय एम अफ्रेड ऑफ प्लेइंग कबड्डी. हा, मला कबड्डी खेळायला मी खूप घाबरतो. इट अपियर्स टू मी दॅट इट इज अ व्हेरी रफ अँड टफ गेम. मला असं वाटतं की तो खूप रफ आणि टफ गेम आहे. म्हणजे तिकडे तुम्हाला माहितीच असेल कबड्डीमध्ये कसं फेकतात उचलून डायरेक्ट. ठीक आहे. तर हाडं वगैरे तुटायची पॉसिबिलिटीज खूप असतात त्या गेममध्ये. ओके. आय एम व्हेरी मच अफ्रेड ऑफ द इंजरीज कॉज्ड इन इट. मी आत्ताच सांगितलं की तिकडे इंजरीज खूप होतात आणि तेही इंटरनल इंजरीज होतात. आय कॅनॉट एन्ड्युअर द थॉट ऑफ द इंजरी. आय बिलीव्ह दॅट इफ इट इज अ गेम फॉर ओनली स्ट्रॉंग अँड हेफ्टी पीपल. तर मला असं वाटतं की ते इंजरीज कोप अप करणं खूप डिफिकल्ट असतं आणि मी असं बिलीव्ह करतो की कबड्डी हा गेम फक्त जे स्ट्रॉंग आहेत मेंटली पण आणि फिजिकली पण तशाच लोकांसाठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ डज युअर फॅमिली हेल्प यू इन अचिव्हिंग युअर गोल. तर तुमची फॅमिली तुम्हाला कशी हेल्प करते तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी. तर ह्यात तुम्ही तुमचे व्ह्यूज लिहू शकतात. ओके. तर माझ्या मते तर असं असायला पाहिजे की सेटिंग अँड अचिव्हिंग गोल्स इज इसेन्शियल स्किल फॉर एव्हरी वन हू होप्स टू सक्सीड इन लाईफ. गोल्स सेट करणं आणि त्याच्यानंतर ते गोल्स अचीव करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्यानेच सक्सेस मिळतो लाईफमध्ये. ठीक आहे. हॅव्हिंग स्पेसिफिक टार्गेट्स फॉर वॉट वी वॉन्ट टू अकम्प्लिश गिव्स अस ॲज ह्युमन्स होप अँड डायरेक्शन इन लाईफ दॅट कॅन बी इझिली सिम्प्लिफाईड मुव्हिंग डे बाय डे. तर इथे काय म्हटलं की तुम्ही जर एक स्पेसिफिक टार्गेट ठेवला, ठीक आहे, तर तुम्ही तो टार्गेट अचीव करायला पाहिजे. तेच केल्याने तुम्हाला एक योग्य मार्ग मिळतो लाईफमध्ये आणि तुम्ही रोज दिवसांदिवस तुम्ही तुमचं तो टार्गेट कंप्लीट करत जाता. ओके. आणि मग काय सांगितलं, युअर फादर अँड मदर दॅट इज युअर पेरेंट्स शूड ऑलवेज सपोर्ट यू अँड एनकरेज यू. म्हणजे तुमचे जे आई वडील आहे ते नेहमी तुम्हाला सपोर्ट केलं पाहिजे त्यांनी आणि एनकरेज केलं पाहिजे. फक्त अभ्यासात नाही तर तुमचे जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा स्पोर्ट्समध्ये ज्याला इंटरेस्ट आहे त्याला बॅक करणं, तर हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले करतो. तर अशा प्रकारेच तुमचे जे पॅरेंट्स आहे आणि तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते तुम्हाला हेल्प करू शकतात तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी. ओके. आता नेक्स्ट काय, नेक्स्ट ते वेब कंप्लीट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तिकडे दिलं यंग सीगल फेल्ट हॉट बिकॉज. आता त्याला गरम का झालेलं, एकतर पहिलं द सन वॉज असेंडिंग इन द स्काय अँड इट्स हीट मेड हिम हॉट. तो सन डायरेक्ट त्याच्या डोक्यावर होता आणि त्या हीटनी त्याला खूप जास्त गरम होत होतं. नंतर काय, मोर दॅन द हीट ऑफ द सन ही फेल्ट द हीट ऑफ हिज हंगर बिकॉज ही हॅड नॉट इटेन एनिथिंग सिन्स द प्रिव्हियस नाईट्स. आणि ती सनची हीट तर होती पण अजून एक गरमी होती त्याच्या अंगात, ती होती भुकेची. त्याने एक दिवसापासून काही खाल्लं नव्हतं. ठीक आहे. तर त्याला खूप विकनेस आलेला, तर म्हणून तो जो सीगल आहे तो खूप आतून खूप गरम झालेला होता. ठीक आहे. त्याला राग पण येत होता, तो एक्झॉस्टेड पण होता आणि तो वीक पडलेला पूर्णपणे.
ओके. नेक्स्ट आहे द फॅमिली इज वेलकमिंग टू द यंग सी गर्ल्स फर्स्ट फ्लाईट. तर फॅमिलीनी कसं वेलकम केलं त्याच्या पहिल्या उडानला, त्याच्या फर्स्ट फ्लाईटला. तर आईने काय केलं, हिज मदर स्वूप्ड पास्ट हिम मेकिंग लाऊड नॉईज ऑफ हर विंग्स. त्याची आई जोरजोरात ओढायला लागली आणि तिच्या पंख्यांचे आवाज करायला लागली. फादरनी काय केलं, फादर फ्ल्यू ओव्हर हिम अँड स्क्रीम. तो त्याच्या अवतीभोवती फिरायला लागला आणि ओढायला लागला. त्याचे जे ब्रदर्स आणि सिस्टर्स त्यांनी काय केलं, दे फ्ल्यू अराउंड हिम कर्वेटिंग अँड फ्लाईंग विथ वन विंग हायर दॅन दी अदर. तेही जोरजोरात ओढायला लागले, अप्रिशिएट करायला लागले. ठीक आहे. आणि त्यांनी त्यांचा जो एक विंग आहे तो जास्त जोर दिला त्याला दुसऱ्याहून. आणि पूर्ण फॅमिलीने काय केलं, ऑल ऑफ देम वर सोरिंग अँड डायव्हिंग टू एक्सप्रेस द जॉय. ते लोक एवढे खुश होते की मोठमोठ्याने ओढत होते आणि त्यांची खुशी ते लोक पूर्णपणे एक्सप्रेस करत होते. ओके. आता फायनल आहे. ओके. द यंग सी गर्ल्स फिलिंग्स वाईल ट्राईंग टू फ्लाय. त्याला उडताना काय काय वाटत होतं, त्याचे काय फिलिंग्स होते. तर फर्स्ट ऑफ ऑल काय होतं, ही वॉज अफ्रेड ऑफ फ्लाईंग. त्याला खूप भीती वाटत होती उडण्यासाठी. नंतर ही रॅन टू द ब्रिंक ऑफ द एज बट वेन ही सॉ द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी ही वॉज वरीड अबाउट हिज शॉर्ट विंग्स. जेव्हा तो एजला गेला म्हणजे टोकाला उभा राहिला आणि त्यांनी जेव्हा सी बघितली, जो समुद्र बघितला किती खोल होता आणि किती मोठा होता, तर तेव्हा त्याला भीती वाटायला लागली कारण त्याचे विंग्स शॉर्ट होते. नंतर काय, ही कुड नॉट गॅदर हिज करेज टू टेक द प्लंज. त्याच्यामध्ये धैर्य नाही आलं, करेज नाही आलं, हिंमत नाही आली उडायची. आणि लास्टला काय, ही फेल्ट दॅट इट वॉज डेस्पिरेट अँड डिफिकल्ट. मग त्याला फायनली काय वाटलं की तो खूप डेस्पिरेट होत होता आणि ते खूप डिफिकल्ट होतं, म्हणून त्यांनी उडान मारलीच नाही. ठीक आहे. सो दिस वॉज द एंड ऑफ द लेक्चर. आय होप की समजलंच असेल. तर तुम्ही सिक्वेन्शियली अभ्यास करा. लाईक पहिलं व्होकॅबलरी करा, मग आन्सर द फॉलोइंग करा, मग ग्रॅमर सेक्शन पण बघा थोडं, लाईक होमोफोन्स घेतलेलं ते. नंतर थ्रू ऑफ ऑल्स आहेत, कम्प्लीट अ वेब आहे. तर असा कम्प्लीट अभ्यास करा. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. थँक्यू.